नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलोय रुकवातीतला सर्वात आकर्षित आणि खूपच सुंदर दिसणारा सुपारीपासून बनवण्यात येणारे भटजीचे सेट. हो, लग्न म्हटलं तर सनई चौघडा आला, मंत्रश्लोक आले आणि भटजी आले. चला तर मग सुरू करूया. भटजी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक अक्रोड, एक सुपारी, एक लवंग आणि 2 काजूचे काप आणि 2 पिस्ता शेल्स. काहीसे असे पिस्ता शेल्सना आपण स्टिक करून घेणार आहोत, जेणेकरून भटजीच्या पायांचे आकार येतील. अक्रोड निवडताना गोलाकार आणि थोडा फ्लॅट असा निवडावा आणि त्यावर साजेशी अशी सुपारीही निवडावी. धाग्याचा रोल करून जानवं आपण त्याला बनवू शकतो आणि ते पहिल्यांदा तुम्ही इथे घालून घेऊ शकता. शेंडी म्हणून लवंग आपण अशा प्रकारे लावणार आहोत आणि परमनंट मार्करने काहीसं अशा प्रकारे तुम्ही त्यावर डोळे, नाक आणि तोंडाची आकृती काढून घेऊ शकता. तुम्हाला यामध्ये अजून जर काही डिटेलिंग ॲड करायचे असतील, जसं ऑरेंज कलरचा टिक्का किंवा व्हाईट कलरचा टिक्का भटजींना, हेही तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. मंत्र बोलताना किंवा स्माईल करताना असे विविध टाईपचे एक्सप्रेशन तुम्ही भटजीच्या वेगवेगळ्या सुपाऱ्यांवर ड्रॉ करू शकता. एक सुपारीला मी काहीशी असे एक्सप्रेशन ॲड केले आहेत. काजूला 2 भागांमध्ये कट करून त्याला आपण हाताला शेप दिला आहे. आहे ना हे फारच सुंदर आणि आकर्षित दिसणारे भटजी? अशाच प्रकारे मी 4 भटजी इथे बनवून घेतले आहेत आणि 4ींना मी वेगवेगळे एक्सप्रेशन दिले आहेत. तुम्ही ते पाहू शकता की काही भटजींना मी ओ असा एक्सप्रेशनही दिला आहे. बॉक्सचा मी इथे झाकण घेतलं आहे एका बॉक्सचं आणि त्याला रॅप करून घेतलंय रेड पेपरने आणि त्याच्यावरतीही आपण रेड पेपरने रॅप करून घेणार आहोत, म्हणजेच कव्हर करून घेणार आहोत. त्याला अशा प्रकारचे काही लेस मी ॲड करून घेतली आहे, जेणेकरून मंडप किंवा अगदी एका लग्नाच्या हॉलसारखा त्याचा इफेक्ट यावा आणि म्हणूनच आपण इथे रेड कलरचा पेपर वापरला आहे बॅकग्राऊंडमध्ये. लेस आणि ह्याच्याने आपल्याला पाहिजे तशा क्रिएटिव्हिटीने तुम्ही इथे डेकोरेट करू शकता. काहीसं असं माचीसची आतली पेटी आपण इथे वापरणार आहोत, जेणेकरून त्याला हवनचा एक लुक क्रिएट करता येईल. हवनच्या या बॉक्सला मी अशा प्रकारे डेकोरेट करून घेतला आहे. ह्याला कोणत्याही पेपरने रॅप करायची इतकी काही आवश्यकता नाही आहे आणि मधल्या भागेत म्हणजेच बरोबर सेंटरला आपण हा जे बॉक्स आहे तो स्टिक करून घेणार आहोत. काहीसं असं पाटाचा अगदीच सोनेरी कलर इथे मी घेतला आहे आणि त्यावर आपल्याला आपले भटजी स्थानापन्न करायचे आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारच्या गोल्डन पेपरने 4 कटआउट्स मी इथे स्टिक करून घेणार आहे. काहीसं असं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या क्रिएटिव्हिटीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी ॲड करत जातो, पण आपल्याला हे रुकवत काय आपण लग्नाच्या आदल्या दिवशी नाही बनवणार आहोत, थोडे 2-3 दिवस आपण आधी बनवणार आहोत. त्यामुळे ते तितक्या मजबूतीने बनवायला हवं की ते इतक्या दिवसपर्यंत ते व्यवस्थित राहील आणि ते स्टेबल राहील आणि प्रत्येक गोष्टी व्यवस्थितरित्या स्टिक करून घ्यायची आहे. ग्लूगनचा वापरही जरी आपण करत असलो तरी ग्लूगन हे कालांतराने लवकर त्याचे जे स्टिक्स आहेत ते निघून जातात. त्यामुळे जे पण तुम्ही स्टिक कराल ते अगदी परफेक्ट आणि ते पक्कं करून घ्या की जी काही वस्तू आपण स्टिक करणार आहोत ती व्यवस्थितरित्या स्टिक होईल. अग्नी म्हणजेच हवन लावण्यासाठी मी इथे येल्लो पेपर घेतला आहे आणि त्याला ऑरेंज आणि रेडने असा अग्नीचा म्हणजेच आगिनीसारख्या ज्वाला जशा निघतात तशा काहीशा मी इथे शेडिंग करून घेतली आहे, काहीशी अशी. आणि 2 पेपर घेतले म्हणजे मला 2 साईड मिळतील आणि ग्लूगनने अशा प्रकारे मी इथे स्टिक करून घेतली आहे आणि दोघांना मध्ये मी स्टिक करून घेतली आहे. आहे ना हे
सुंदर आयडिया अग्नी तयार करण्याची. रुखवातीमधला सुपारी भटजी सेट बनवण्याची ही प्रोसेस कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आमच्या ह्याच चॅनल बरोबर आमचा अजून एक ड्रॉइंगचा चॅनल आहे, ज्यावर आम्ही वेगवेगळ्या ओकेशन वाईज ड्रॉइंग ॲड करत असतो आणि ते पोस्टर्स आणि वेगवेगळ्या प्रेझेंटेशनसाठी जे ड्रॉइंग युजफुल असतात त्याही ड्रॉइंग आम्ही त्यामध्ये शेअर करत असतो. आमच्या त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. भेटूया येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग जरूर करत राहा. धन्यवाद.